सोशल मीडिया एंड आज मस्त फोटो फाइंडर्स जो और सोन सभी रजिस्ट्रेशन करवा रहे आशिया खंडातील सगळ्यात मोठी ग्रामसभा म्हणून गाजलेल्या अकलूजमध्ये आज श्रीराम अश्व प्रदर्शन चालू आहे आत्ता आणि आपल्यासोबत धवलसिंह मोहिते पाटील आहेत ज्यांनी ही सगळी स्पर्धा भरवली आहे. काय सांगाल? पप्पासाहेबांचं तर अश्वप्रेम सर्वश्रुत आहे. अगदी आपलं अश्व पालखी सोहळ्यात सुद्धा जातो. काय नक्की मागच्या ही भावना आहे, काय त्याच्यामागचं हेतू आहे? श्रीराम हॉर्स शो आपण कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या स्मरणार्थ हा हॉर्स शो सुरू झाला. आज 7 वर्ष झाले कंटिन्यूस हा दरवर्षी हा हॉर्स शो आपण घेतो. या हॉर्स शोच्या माध्यमातून आपल्या या ग्रामीण भागामध्ये चांगल्या अश्वाचं परीक्षण कसं करावं आणि एका चांगल्या अश्वाचं संगोपन कसं करावं याची माहिती अश्वप्रेमींना मिळते आणि चांगलं अश्व बघण्याचं आणि जोपासण्याचं आणि एक चांगलं ब्रीडिंग करण्यासाठी प्रेरणा मला वाटतं या शोच्या माध्यमातून लोकांना मिळते. आम्ही पहिल्यांदा जेव्हा हा हॉर्स शो सुरू केला, माझ्याबरोबर आमचे मित्र शशांक पवार, सुधीरजी रास्ते, जनसेवे सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही हे सुरू केलं. सुरुवातीच्या वर्षी असणारे घोड्यांची क्वालिटी आणि संगोपन आणि आज आम्ही पाहतो की आज एक नॅशनल लेवलला ज्या पद्धतीनं जे हॉर्स शोज होतात आणि त्या हॉर्स शोजमध्ये जे घोड्यांचं ग्रूमिंग आणि निगा घेतली जाते ती आज आपण या अकलूज हॉर्स शोमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमचा मानस आहे की या हॉर्स शोच्या माध्यमातून चांगले देशी नसलचे जातिवंत अश्व सांभाळण्याचं आणि जोपासण्याचे काम हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अश्वप्रेमींच्या माध्यमातून वाढावं आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या शोचं आपण आयोजन केलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात पहिला हा श्रीराम हॉर्स शो अकलूजचा होतो आणि त्याच्यानंतर मग सारंगखेडा आहे, माळेगाव आणि पुण्याचा आयोजनाच्या माध्यमातून होणारा या मेन हे जे 4 महाराष्ट्रातले शो आहेत या माध्यमातून मला वाटतं गेल्या काही दशकांपासून एक अश्वप्रेमींना चांगली संधी या शोच्या माध्यमातून चांगले अश्व पाहण्याची मिळते. प्रचंड हाऊस लागते आणि त्याचं जे काही संगोपन आहे, प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांची काय आठवण आहे का अशी घोड्यांची? आणि हा सुरू करतानाचा काही असं काही प्रसंग आहे का की अशा पद्धतीने ही गोष्ट व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं? आदरणीय कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब हे अतिशय चांगले घोडसवार होते आणि चांगले नसलचे अश्व सांभाळणं आणि रायडिंग करणं हा त्यांचा शौक होता. वडिलांबरोबर लहानपणापासून घोड्यांची यात्रा फिरत असताना त्यांच्याबरोबर त्यांनीच आम्हाला रायडिंग शिकवलं आणि एकदा माणूसाचे मांड घोड्यावर पक्की झाली की मग दुसरं कुठलंही काय म्हणतो नाद हा लागत नाही आणि त्यामुळे तरुण पिढीमध्ये खरं म्हणजे हॉर्स रायडिंग हा एक प्रकारचा व्यायाम आहे. तरुण पिढी या हॉर्स रायडिंगकडे जेवढी वळेल तेवढं मला वाटतं एक सक्षम आणि निरोगी तरुण पिढी घडवण्यामध्ये कुठंतर मला वाटतं अश्वांचा फार मोठा रोल राहील. प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी नेहमीच हा एक स्पोर्ट म्हणून बघितलं आणि आम्ही आज सुद्धा आमचं एक मानस आहे की हा शोच्या पुढे जाऊन स्पोर्टमध्ये देशी नसलच्या घोड्यांचा उपयोग कुठंतर झाला पाहिजे
आज आपण पाहतो बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून परत एकदा खिलार जातीचे जातीवंत बैल जोपासायला लागले, शेतकऱ्याला त्याची योग्य किंमत मिळायला लागली आणि असाच हे अश्वाचं एक शौक आहे. आणि तसं शौक म्हणण्यापेक्षा हा नाद आहे, नाद घोड्याचा नाद असावा लागतो, त्याशिवाय ते आणि नाद हे असलाच भारी करायला पाहिजे, मर्दाचा नाद असलाच पाहिजे. त्यामुळे बरेचसे घोडे आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये बारामतीला आपल्याला पाहायला मिळतात. चांगले स्टड फार्म, सुसज्ज स्टड फार्म्स उभे राहिलेले आहेत आणि यातून चांगली प्रेरणा मिळेल या अपेक्षेने आम्ही हा शो करतो. खर्चिक आहे फुल, मात्र त्याचा जो काही आहे खर्च परवडणारा नसला तरी अशा पद्धतीने जर का प्रेझेंट झालं तरी हे सगळं मेंटेन होऊ शकतं. नक्कीच अश्व पाळणं ह्याच्या ह्याच्यामध्ये खर्चिक आहे, पण जर शेतकरी कुटुंबाला ते सोपं जातं. बरोबर. ह्या शोच्या माध्यमातून आम्ही चांगल्या अश्वाची निवड करण्याचा प्रयत्न करतो. आमचे जे जजिंग पॅनल आहे ते आजपर्यंत कधी कुठलं मॅनेज असे कधी आमच्याकडे होत नाही, स्ट्रिक्ट आहे. आणि त्यामुळे चांगल्या अश्वाची ओळख या शोच्या माध्यमातून झाल्यामुळे त्याची किंमत ही बाजारामध्ये वाढते आणि त्यामुळे त्या ब्रीडरला, त्या शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा अपेक्षित किमतीपेक्षा जास्त किंमत ह्या शोच्या माध्यमातून मिळून जाते. त्यामुळे आम्हाला आनंद आहे की ह्या शोच्या माध्यमातून अश्वप्रेमींना कुठल्या ना कुठल्या प्रकारे फायदा हा होतो आहे. पालखी सोहळ्यामधला आपला अश्व जातो, त्याचा एक किस्सा जो आहे, जो प्रसंग आहे तो माहिती आहे. तुमचं वैयक्तिक दोघं असताना काही असा किस्सा झाला आहे का, जे घोडा स्वार करताना किंवा संगोपन आम्ही कॉलेजला असताना माझे वडील प्रतापसिंह मोहिते वडील साहेब, मी, आमच्या बहीण धनश्रीताई, आम्ही तिघही घोड्यावरून किल्ले फिरायला जायचो. अरे बाबा. मग इथून आम्ही महाबळेश्वरला घेऊन जायचो आणि तिथून मग प्रतापगड किल्ले वगैरे. वडिलांबरोबर असं ट्रेल राईड्स फार आम्हाला करायला घरातूनच घोड्यावर जायचं? नाही, इथून ट्रकमधून घेऊन जायचं महाबळेश्वरपर्यंत जाणार, महाबळेश्वरवरून मग प्रतापगड किंवा आजूबाजूचे बघायचं ठिकाणं. मग तो एक वेगळा आनंद असतो की स्वतःच्या घोड्यावरून फिरायला मिळणं. आणि एक न कळत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला तो एक अनुभव घ्यायला मिळतोय की कसं त्या काळात ते फिरले असतील. आता सुखसुविधा जरी वाढल्या असल्या तरी एका अस्सल घोड्यावर सवारी करणंचा आनंद हा काही औरच आहे. एकंदरीत मर्दानी खेळ आहे आणि हाऊस पाहिजे, अशा या प्रदर्शनातून त्याला चालना मिळते. आणि जेणेकरून चांगली नस्ल जी आहे ती पुढं मिळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ह्या शोचा अत्यंत उपयोग होतो आहे. आणि वरचेवर ह्या ज्या अकलूजमधला शो आहे, जो पहिला शो घेण्यात आला होता, त्याची क्रेज लोकांमध्ये, घोडाप्रेमीमध्ये वाढताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसोबत वीरेंद्र सिंह, उत्पाद न्यूज 18 लोकमत, अकलूज.